मनसेच्या गुढीपाडव्याच्या सोहळ्यातली हवा काढण्यासाठी शिवसेनेनं पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केलेत। माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं पक्षाचे झेंडे आणि भगव्या पताका लावून शक्ती प्रदर्शन केलंय। मनसेला डिवचण्याचाही शिवसेनेचा प्रयत्न आहे। मनसेनंही त्याला तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र या स्पर्धेत माहीम आणि दादरचं विद्रुपीकरण झाल्याची चर्चा आहे। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी शिवसेना आणि मनसेमध्ये रंगलेल्या झेंडा युद्धाचा घेतलेला हा आढावा। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना आणि मनसेला आपापसात स्पर्धा करण्यासाठी कुठलंही कारण पुरेसं असतं। यावेळी या दोन पक्षांमध्ये स्पर्धा रंगली आहे हिंदू नववर्षाचं प्रतीक मानला जाणाऱ्या गुढीपाडवा या सणावरून। या सणाच्या निमित्तानं शिवसेना आणि मनसे एकमेकांना भिडले आहेत। सध्या मी शिवसेना भवनासमोर उभा आहे आणि शिवसेना भवनाच्या चौकात शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये रंगलेलं झेंडा युद्ध आपण थेट पाहू शकतो। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कुठलीही कसर सोडलेली नाहीये। माहीम पासून ते पुढे दादर प्रबोधनकार ठाकरे चौकापर्यंत आपल्याला ठिकठिकाणी शिवसेना मनसेतलं हे झेंडा युद्ध पाहायला मिळतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा सण शिवाजी पार्कवर मोठ्या उत्साहात साजरा करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे साहजिकच मनसेच्या या रॅलीमध्ये नेमकं काय होणार, राज ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याविषयी उत्सुकता शिगेला पोचली आहे। गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी आरएसएस आणि भाजपवर आपला हल्ला तीव्र केला आहे। त्यामुळे साहजिकच सत्तेत असूनही विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेच्या मनात धस होणं स्वाभाविक आहे। मनसेचा गुढीपाडव्याचा शो फ्लॉप व्हावा यासाठी शिवसेनेतून पद्धतशीरपणे व्यूहरचना आखली जाते की काय अशी चर्चा या झेंडा युद्धाच्या निमित्तानं सुरू झाली आहे। अगदी शिवाजी पार्कचा संपूर्ण परिसर शिवसेनेनं आपले झेंडे पताका यांच्या माध्यमातून व्यापून टाकलेला आहे। एका प्रकारे दादरमध्ये या झेंडा युद्धाच्या माध्यमातून विद्रुपीकरणही झालंय की काय अशी चर्चा स्थानिक नागरिक करत आहेत। मात्र या विद्रुपीकरणाकडे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सोयीस्करपणे कानाडोळा केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।